A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्हे खंडपीठात रद्द। विष प्राशन करून विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी ननंदाविरुद्ध दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस पाटील आणि न्यायमूर्ती एस पी ब्राह्मे यांनी दिले आहे। या प्रकरणी मृत विवाहितेच्या सासरच्या नातलगांनी ॲडव्होकेट सईद एस शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती। 3 ऑक्टोबर 2021 रोजी नसरीन शेख या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली होती। त्याआधी अवघ्या 5 महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला असल्याने तिच्या वडिलांच्या तक्रारीनुसार कलम 498 छळ 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हे तिच्या पती फिरोज शेख, सासू नफीसा, सासरा लतीफ आणि 4 ननंदाविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील 4 ननंदांचा विवाह मृत्यूच्या लग्नाच्या आधीच झाल्याचा युक्तिवाद सदरील प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट सईद शेख यांनी केला। तसेच ननंदांना लहान मुले असून केवळ सासरचे लोकांना त्रास देण्याच्या हेतूने विनाकारण त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केल्यावर त्यापैकी 3 ननंदाविरोधीचे गुन्हे रद्द करण्यात आले आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।